पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोलाच्या जनतेनं शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा गोरख माने 5140 मताधिक्याने विजय केला, तर शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले। यामुळे शिवसेनेला एक हाती सत्ता मिळाली। माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला शहरात शिवसेनेचा भगवा फडकल्यानं सांगोला शहर व तालुक्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील समर्थकांच्या उत्साहाला उधाण आलंय आणि यातूनच महूद जिल्हा परिषद गटातील बापू समर्थकांकडून नूतन नगराध्यक्ष आनंदा माने व शिवसेनेच्या सर्व विजयी तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा जंगी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सत्कार सोहळ्यात बोलताना शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे यांनी या सांगोला शहर तालुक्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यानं करण्यात आलेल्या विकास कामाला जनतेनं दिलेला हा कौल आहे असे उद्गार काढले। तर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी आगमन होताच समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत व्यासपीठावर आरूढ केला। तर आपल्या नेहमीच्या फटकेबाज भाषणात तालुक्यातील विकास कामे सांगत माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर पुन्हा जोरदार टीकास्त्र सोडलं। आनंद भाऊ एवढं माझं काम मोठ्यानं बोलती, माझा भाचा आहे, इतकी जागा द्यायला लाडका माझा गोपीच्या शेकलात माझा लाडका गडी। सुरुवातीस मी तमाम माझ्या जमलेल्या या ठिकाणच्या भागातील जनतेला नम्र अभिवादन करतो। हात जोडून तुम्हाला मी अभिवादन। व्यासपीठावर आज चित्र दिसतंय ते चित्र फक्त आणि फक्त केवळ तुमच्या भावना, तुमचा आशीर्वाद। आज या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सर्वसामान्य कुटुंबाचा जो अतिशय आर्थिक अडचणीत असलेला माणूस विक्रमी 5,500 मताच्या मताधिक्याने निवडून या ठिकाणी तुमच्या समोर आलो। सगळे नगरसेवक हे सर्वसामान्य कुटुंबातील गणित या ठिकाणी कोणतं आम्ही मांडलेलं नव्हतं। गणित आम्ही एवढंच मांडलेले, त्या प्रभागातून निवडून आल्यानंतर त्या प्रभागाच्या जनतेचे प्रश्न कोण सोडवत, त्या जनतेची मनापासून 5 वर्ष सेवा कोण करेल याचं गणित मांडून आम्ही उमेदवारांचे करतो। अनेकांच्या अडचणी असल्या तरी मी धीर देतो। निवडणूक फक्त पैशावर होत नसती, लढाई ही मनात न होत। जगलवारपणानं तुम्ही लढायला मैदानात या निश्चितपणानं जडता विजयाचा गुलाल तुम्हाला लावल्याशिवाय राहणार नाही। हिंमत या कार्यकर्त्या माझ्या मित्रांना मी देत होतो आणि मी तुम्हा सर्वांच्या वतीनं सुरुवातीला या ठिकाणी निवडून आलेल्या ह्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। तमाम महूद आणि महूद भागातील जनतेच्या वतीने मी निवडणुका झाल्या, निवडणुका कशी झाली, कोण कुठं गेलं, कोण कुठं आले, हे सगळे चित्र तुम्हाला माहित आहे, पुन्हा काही सांगायची गरज नाही। माझा प्रश्न या ठिकाणी एवढाच होता की नेमकी निवडणूक आपण कशासाठी करायची, त्या वाटा कशासाठी वाटप करायचं। तू 4 जागा घे, मला 4 जागा घे, तुला 4 जागा आहे, काय
यातून साध्य होणार आहे? साध्य आपण यातून काय करू शकत नसतो. निवडणुका होतील, निवडणुका जातील, 4 माणसं निवडून येणार आहे, 4 माणसं पराभूत होणार आहे. गणित स्वातंत्र्यापासून आपण 1952 सालापासून या देशात बघत आलो. परंतु जी निवडणूक आपण करतो ते निवडणूक कशासाठी करायची, त्याचं ध्येय कोणतं असलं पाहिजे हे निश्चितपणानं जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत त्या निवडणुकीला त्या अर्थ नाही. आज कोर्टात उभा राहिलं येताना दोन्ही खिस्स गच म्हणून नोटा मी आणल्या. मला काय नोटा कमी पडल्या. पण सगळं सोडून मी आणि माझा लहान नवा या मैदानात आलो होतो. ज्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं ठरवून आलो. मता मागताना मी भाई स्वर्गीय गणपतरावजी देशमुखांचा पराभव करण्यासाठी मी इथं आलोय. मला मत द्या या भावनेने मी कुठल्याही निवडणुकीत कधी त्या ठिकाणी मत मागितलं नाही. मत मागताना मी सांगत होतो की या दुष्काळाच्या खाईत पडलेला तुमचा माझा सांगोला तालुक्याची रोजगार हमीची कामं कधी संपणार, सांगोला तालुक्याच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी कधी मिळणार, सांगोला तालुक्याच्या जनतेला पिण्याचं पाणी कधी मिळणार, हा प्रश्न बिंदू तुमच्याकडे 90 पासून मी झगडतो या प्रश्नासाठी. झगडत इथपर्यंत आलो. किती वेळा निवडणुका लढवल्या, किती वेळा पडलो, किती वेळा कोणता हार झाले याची बघितलं नाही. जरी संसाराची तिकडे मी लक्ष द्यायला पाहिलं तसं बरी मी वेळ दिला. जे बघितलं ती माझा लहान भाऊ सुभाष नाना बघत होता. त्याने किती इकडे किती पेटवलं, काय केलं मी बघायला सुद्धा कधी गेलो. पण हातात जे घेतले होते दुष्काळाच्या विरोधात ते तलवार माझ्या तिकडे की आज खाली ठेवली नाही, की आज ही माझ्या हातात आहे. जोपर्यंत त्या सांगोला तालुक्याच्या प्रत्येक एकराच्या शेतीला पाणी आणि प्रत्येक घरात प्यायचं पाणी पोचत नाही तोपर्यंत शहाजी पाटील कधी सुखानं. आणि ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी आज ही मैदानात सांगोला शहरातले सगळे तरी बाल या ठिकाणी नगरसेवक नगराध्यक्ष पदावरून आलेले. सांगताना सांगदादा लवटेने या ठिकाणी राणीताई आमच्या मी मानलेली सख्खी नाही, बहीण नाही, तिला मानलेली सुद्धा बहीण म्हणतात. तिच्या प्रत्येक सुखदुःखाचा मी भागला. एक भाव म्हणून, थोरला भाव म्हणून तिच्याबद्दल कायम उभा त्या ठिकाणी कधी आळस केला नाही. कशासाठी प्रेमाचं नातं निर्माण झालं. आनंदभाऊ धनगर जाती जन्माला आलाय, मी मराठा जाती जन्माला आले. एका भावाच्या पलीकडचे जिव्हाळ्याचं एकामेकाचं नातं निर्माण होण्याचं कारणच नेमकं काय होतं. कारण या पाठीमागचं एकच होतं. सुभाष नाना पाटील शहाजी पाटलांच्या संसाराचे धुळाण करून त्या तालुक्याचं राजकारण केलं. तसं आनंदा माने आणि तायापा माने यांनी स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून सांगोला शहर याचं राजकारण केलं. समाज सेवा केली. एकाच नात्यानं आम्ही एकामेकाच्या जवळ आलो. एकामेकाची सुखदुःख काय असते गरिबीत राजकारण करत असताना येणाऱ्या अडचणी आम्हाला माहिती ती वाट आपल्याला पुढे चालली. तिथं थांबायचं ना. कोण कुठं गेलं, कोण कुठं गेलं, किती जणी एकत्र झाली, कसं गडी वाटून वाटण्या करू द्या. अरे काय बोकाड बिकाड कापले का किलोवर वाटून गेला, वाट टाकतायचं वाटमेटे करायला लागलाय तुम्ही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले जीवनाचे सगळे रस्ते राजकारणाच्या चौकातून मिळत असतात. तुमच्या माझ्या संसाराचा प्रत्येक भाग जो आहे तो राजकारणाशी निगडीत आहे. राजकारणाशिवाय याचा मार्ग कोणता. आणि मग जर आमचं सुख दुःख राजकारणामुळे संपणार असेल, आमचा दुष्काळ जर राजकारणामुळे नष्ट होणार असेल, माझ्या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न राजकारणामुळे जर फक्त सुटणार असतील, ही जर माझी पक्की भावना झाली तर त्या भावनेतून मी तुमच्या तोंडातून भरभरून मला आशीर्वाद दिला. किती वेळा मी निवडणुका जिंकल्या, किती वेळा पण मोजत बसू नका, पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो
आणि माझ्या विरोधकांना त्यातल्या त्या दीपक आबाला जाहीर द्या सांगतो, दीपक आबा कोणताही पक्ष असो माझा, त्याने शिवसेनेचा आजचा पक्ष असो, कालची माझी काँग्रेस असो, शेतकरी कामगार पक्ष असो, या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, कोणताही पक्ष, एकाही पक्षाच्या माणसानं माझ्याकडे नफरतीनं, द्वेषानं आणि रागानं कधी बघित नाही. प्रत्येकानं माझ्याकडे बघितलं, प्रेमानं बघितलं. हे मी मिळवलं, हीच माझी सुधोर आहे, ही माझी कमाई आहे मित्र. माझ्याकडे त्याची नजर द्यायची, प्रेमानं माईची नजर असते, हे आम्ही जीवनात मिळवत. सुडाची राजकारण आम्हाला आली नाही, सूड आम्ही कधी कुणावर घात कप्पात तर कधी जाणार नाही. प्रामाणिकपणे सांगायचं, लोटवाडीला उजने पाणी मिळणार होतं माहित होतं का दादा तुला? दत्ता बंडगर कुठं तुझ्या स्वप्नात होतं का कटपळा उजने पाणी येणार आहे? हाल नाही वडील पसणे एकच तोर पसणं असं उजने खेळवत 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 घेऊन गेलो, ते शेवटच्या इटकीच्या टोकापर्यंत घेऊन गेलो. 90 साली मी ज्यावेळी इटकीला पहिल्यांदा गेलो होतो त्या गावात, त्यावेळी भाषणात सांगितलं होतं, आज तुम्हाला पटणार नाही पण इथं माझा शब्द आहे, गगनगिरी महाराजांची शपथ मी घेऊन चालतो, एक दिवस इटकी गाव प्रत्येक एकर भिजवण्याशिवाय आणि हिरवं गार गाव केल्याशिवाय शहाजी पाटील 90 साली बसलं नाही नकाशात इटकी गाव. 6 वेळा नकाशा बदलला, इटकी गाव बसायला तयार. त्यावेळी ते संपदा मंत्री, आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी अडचण सांगितली. फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला, किती पैसे जाऊ द्या, इटकी गाव घ्यायचं. मी म्हणजे एकच गाव राहते, सगळ्या गावाला शेतीचं पाणी या ठिकाणी मिळायला लागले, पण इतकी आहे का गावावर अन्याय होऊ लागलाय. ही न्याय आपण त्या लोकांना कसा द्यायचा? निर्णय त्यांनी घेतला, मुख्यमंत्र्यांना सांगितलं. शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि निर्णय 150 कोटी रुपयाची एकच पाईपलाईन कटपळ पासून एका इटकी गावासाठी टाकले. महाराष्ट्रात एका गावाला 150 कोटी रुपये खर्च झाला, गाव धापा घेतला. सगळं महाराष्ट्र फिरलं, एका गावाच्या पाण्याला 150 कोटी शासनाने खर्च केलेले गाव मला लागले. बारामती फिरा, माळशेज फिरा, सांगली फिरा, कराड फिरा, कुठलाही घ्या, विदर्भ फिरा, मराठवाडा फिरा, एका लहानशा गावासाठी त्याचं 7 फक्त मेंबर आहेत ग्रामपंचायतीचं. एवढ्या छोट्या गावाच्या शेतीला 150 कोटी रुपयाची वेगळी योजना करणारी एकमेव उजनी आपली योजना. कामाजी तिथे जमीन होती, आनंद माने तिथं जमीन होती. अनेकांनी मला सुचवलं, आता ही शक्तीपीठ झाले का नाही बरं, तालुक्यातल्या पुढाऱ्याने तिथं 700 एकर जमीन घेतली. 700 एकर जमीन खरेदी आहे. किती? उस्मानाबाद मधनं खरेदी करत करत गेलाय ती गडी पाक जुनून पर्यंत गेला. आणि आता नेमका ती फडणवीस साहेबांना कट असा मारला की उस्मानाबादनं काढलं, सरळ इकडं माळशेर सोडलं, पुढं घेऊन गेला. आता घेतलेली जमीन इकायची कुणाला नेमकं कोणी घेतली असेल तुम्हाला ओळखू आले, मी काय नाव घेत नाव घेतलं सगळे बोलते. 4 शब्द मी बोलल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं, या ठिकाणी तुम्ही प्रत्येक शेवटच्या दिवसापर्यंत मला म्हणला की आनंद माने उमेदवार मला मान्य. अनेकांनी आमच्यावर टीका केली. निकाल आमचा लावला होता, अगोदर भविष्यकाळाने लावला होता. तालुक्याची जनता करण्याचं सोडून भविष्याने पंचांग बघणाऱ्याची संख्या सध्या वाढायला. सांगितलंय कारण बापू 0 आहे, 0 जा. कोणतं गणित मानलं होतं?
नव्हता हिशोब केला होता. वाघासारखी अशी मी तरली बांधी पोर उभा करून मैदानात घेऊन चाललो होतो बघा. तू मग त्या उमेदवारांना चालाय सुद्धा नीट येत नव्हतं. तुम्ही मला पडायला माझं वाघ पडायला लागलाय. तुम्ही अहंकाराने दाटलेली आणि अहंकारानं गर्वाने ही माणसं एका बाजूने लढताना माझ्या कुचेष्टा करता माझ्या यातना. चार शब्द मी कुणावर बोललो, कुणाला लागले कुणाला नाही लागले मला माहित नाही. ज्या कुणाला ह्याच्या प्रेमाचा पुळका त्या गोऱ्या गोमट्यावर येतो त्याला एवढंच मी सांगतो, ज्याला जळते त्याला जळले माझं तुमचं कुणाचं जळलं. काळजाला घरा पडलाय की माझ्या काळजाला घरा पडला. आणि जर अशा दिशेनं आपण चाललो या ठिकाणी या तालुक्याच्या जनतेची आपण फसवणूक करायला लागले, या जनतेच्या लोकांची आपली कुठं नाड लुटली जाणार नसेल तर नेमका आपण या राजकारणात कशासाठी करायचं. मी वकील होतो, BSLLB आहे. आमची ताकद काय, आमची शक्ती तुम्हीच ही ताकद आहे. तुमचा आशीर्वाद ही आमची शक्ती आहे मित्र. तमाम सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, आता बघत बसू नका. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांचं निधन झाल्यापासून तालुक्याला वेगळी वळणं लागायला लागली. ती चांगली वळणं नाही. बाळासाहेब एरंडेनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रस्त्याला आली असेल त्याची मिरवणूक. काय बाळासाहेब एरंडे दारूला बाटल्या गणपतराव देशमुख घरावर टाकू शकतो? तुमच्या आईची शपथ आहे, सानावर तिने टाकली असेल. आयुष्य त्या माणसाचं गणपतराव देशमुखांच्या घरात गेलं, तो माणूस दारूची बाटली नेमकी कशी. पक्षांतर लोक करायला लागले, डोकं भडकलं. ह्यांनी दारूच्या बाटल्या तिथे ठेवायचा, ह्यांनी परत दुसऱ्या दिवशी निषेध करायचा, ह्यांनी सगळ्या तालुक्यात कालवा करायचा. आबासाहेबांच्या घरावर मंदिरावर दारू बाटली टाकली. आंबाबाईच्या देवळात लगा तुम्ही परडी शिवारे कुणी टाकली ठेवली बाटली आम्हाला चांगलं माहित आहे. कशासाठी त्यांच्यापाहिजे सगळीकडे फोन मी करून सांगितले, शांत राहा, काय असं करू नका, हे सगळं 9% चाललेले असला उद्योग करायचा नाही. सगळ्यांच्या फसवणुक्या करून अचानकपणे तुम्ही कुठं निघून गेला, कशासाठी केलं, का पाप केला, मी काय तुमचं वाईट केलं. जर या ठिकाणी आनंद माने असं घडल्यानंतर आता मी उभा राहील म्हटलं असता, या ठिकाणी जरी बबलू पाटील उभा राहत नाही म्हणला, या अरुण पाटील उभा राहत नाही म्हणला असता, ही सगळी माने बिने ही सगळी राणीताई उभा राहत, मी नेमकं ती निवडणूक लढवणार कसा हो. अचानक उभा राहिली माणसं. त्या बबलू पाटलाचा वडील ही माझा जीवाभाचा जीवलं वाटली. उपकार आहेत माझ्यावर त्या माणसाचा. फक्त मी शाजी बापू एकाएकी पडला म्हणून दीपक साळुंक्याचा खास माणूस होता, तो तिकडे उभा राहिला तरी निवडून येऊ शकत होता, इकडे उभा राहिला तरी निवडून येऊ शकत होता. पण ती नाही म्हणला, बापूला एकटं टाकलंय. भवन दीपक साळुंके मला माहित नाही, बापूकडे उभा राहणार म्हणला. अरुण पाटील पडतोय, सगळं गाव म्हणत होतं अरुण पाटील पडलाय. फक्त अरुण पाटील माझ्या नानद भाऊच्या कानात सांगायचा, 25 ते 30 मतांनी मी निवडून येणार, म्हणजे ते 25 मतांनी निवडून. असले गणित मांडणार तरगत होतं. या मावल्या तिली समाजाचा लगा 70 मत त्या प्रभागात, 3500 मतात 70 मत तिली समाजाची, नाले 550 मतांना निवडून. आता काय मावल्या यावलकर उभा करायला लागलो तर यावलकरला म्हणले नाही नाही म्हणजे झटके साहेब सरांचा वाद आहे, यावलकर पडणार. सांगोला शहरात झटके सर तुमच्या वार्डात सर्वात जास्त जर लीड आनंदा मानेला कुठं पडला असेल ते झटके सराच्या वार्डात 1100 मताचं लीड आहे. आनंदा मानेला ही जनता
1151 4 नंबरवर मावल्याचा यावर झटकन लय माणसं सरांना उभा केली. माझी माणसं पाडाय कोण पडलं नाही त्याची पडते 150 200 150 200 घासा गुंडाळा. आडकाटा घालायच्या पायात पाय घालायचा आणि गमती बघत बसायचा दिवस राहील नाही तर आम्हाला त्या ठिकाणी कुणाला गमती बघा नाही तर आमचा प्रश्न आहे ते आमच्या जनतेचा प्रश्न, आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाच्या संसाराची आपल्या मनाची गाठ बांधली. आमचं मन तिथे धड पडतंय. पाटी घेऊन भाजी असो नाही तर खुरप घेऊन हातात खुरपाय चाललेली आई बहीण बहीणची तर आमच्या मनाला वाटतंय. तुला जळीताचा किती पैसे दिले तिथं तुम्हाला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ज्या युवा प्रशिक्षणार्थी माझ्या तरुणाला त्या ठिकाणी 11 महिने स्टायपेंड दिला तिथं तुम्ही शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना बघा. या रस्त्यावर माझी चेष्टा झाली. काका नागणे आलाय नाही हो काका मागा असेल. काका माझी गाडी गावातनं निघाल्यानंतर निघाला बापू फिल्डिंग लावून तिथं तून त्या बाजारे आपला पत्रकारांनी माझ्या समोर लगा खड्ड्यातली झाडं लावली होती. मला अजूनही आठवते सर. झाडं लागली कशासाठी तर काका म्हणतोय खड्डा बघितलं का आमदार त्यात आता झाडं लावल्या. त्याच काका नागणेला माझ्या पाहुण्याला सांगायचं काका आता नुसतं चौकात मोटरसायकल किक मारायची 14-15 मिनिटात सांगोल्याच्या कचेरीपेक्षा काका नागणे माझा पोचला म्हणून समजा. आता हायवे केला खाप दिशी गोळगोळीत आहे का नाही सगळीकडे इथं बघायचं. माणसं लोकप्रतिनिधी इथं बघा. दुसऱ्याची केलेली कामं चोरू नका. स्वतः कष्टानं काम. काल आम्ही सत्काराला गेलो. आनंदभाऊ मानेंचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला, उपमुख्यमंत्री सगळ्या नगरसेवकांचे सत्कार. आणि मोकळ्यात परत आलो ना. सत्कार झाला संध्याकाळी. त्याच रात्री 11 वाजता 87 कोटी रुपये सांगोल्याच्या सगळे रस्ते त्या ठिकाणचे आता होणार आहेत. ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्या सांगोल्याला जाणाऱ्या रस्त्यासारखा मजबूत एवढा कॉन्क्रीटचा थर देऊन प्रत्येक रस्ता होणार आहे. 100 वर्ष सांगोल्याच्या शहराच्या रस्त्याचा तुकडा सुद्धा होणार. वर्षाने रस्ता करायचा डांबरी वर्षाने बिघडला पाहिजे. पुन्हा त्याच ठेकेदाराला मिळाला पाहिजे. दंडबंदरे तुमची दुकानं बंद करून टाकतो. डांबारवाली खडीवाली सगळी कुलप घालाता तुम्ही. एक तालुक्यात असताना त्याचा डांबरीकरणात सगळे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करून सगळं मौत गटाचा एक रस्ता तुमचा पांढर रस्ता ठेवत नाही. ते शब्द ते 100 कोटी रुपये मी घेऊन येणार. कुठल्याही मळ्यात कुठल्याही मळ्यात गेला तर तुमचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा असेल. आता दुधाई तिथले हलणार नाही. गोळगोळे भूषण आम्हाला का त्याच्यात मळ्याला ते राजीव बसला घेते तुला असा रस्ता देणार आहे. बिभीषण आम्हाला ससा खायला तिथं नुसतं पेगत येतं गावात. खरा सुद्धा लागला नाही पाहिजे त्या माझ्या माया मोटरसायकल. प्रामाणिकता मनात असेल आणि जनतेविषयी तुम्हाला त्या ठिकाणी जर कुठंतरी त्या तुमच्या मनात एक आदर असेल तर भगवान तो कुठलंही काम तुमचं अडू दे. किती वर्ष मोजली आपली आटली का नाही. 19 वर्ष पडले तसं ते साळमुख भिताड तुटून फुटून गेलं. विलासराव नारळ पडले. आता भिताडाही गरज नाही. मी म्हटलं ही जागा शकू द्या इकडे करायला नको. आणि तुम्हाला देवा शपथ आंबाबाई शपथ सांग
नको रे म्हणलं, ही अपशकुनी जागा दिसते, इथे काय आपण आपला मेळा काय दिसत नाही. मी सरळ उपरीवलं पाणी काढलं, नागरून खोऱ्यात असं काढत 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 वर घेऊन गेलो. जाऊ दे आमच्या मौजावर महिम येते, मऊ येते, सगळं होतं. वाल बिल निघतात, ते पाणी येते, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करायचं आहे आपल्या. आपल्या माणिकताच्या जो पूर्व योगेश चौगुलेच आपला काम करतो. कुठं कुठं वाल पाहिजे तर पाणी पाहिजे त्याला फोनवर सांगत जावं, सगळं वाल काढून देतो हा कॅनॉल मी तुम्हाला कोरडा दिसू देत नाही. थोडं थांबा तुम्ही दोस्त, वर्षात तुम्हाला कॅनॉल कोरडा दिसणार नाही. कुठं बिघडलं फुटलं तुटलं तरच पाणी बघ. वर्षभर तुम्हाला कॅनॉल मध्ये पाणी दिसणार आहे. निरा देवदाचं काम चालू आहे. आपलं पाईपलाईनचं टेंडर 150 कोटी निघालंय. रणजित नाईक पराभव द्या त्या माणसाला. पाडलं तुम्ही, आम्हीच पाडलं त्या चांगल्या माणसाला. आमची जी गत केली ती त्याची गत, आधी त्याची केली नंतर मागणं आमचा नंबर थांबला नाही. ती मानवती 1 TMC पाणी सांगोल्याला देणार म्हणजे देणार, आणि त्याचं टेंडर आता निघाले. हे जर तुला जळीताचं किती पैसे दिले तिथं तुम्हाला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ज्या युवा प्रशिक्षणार्थी माझ्या तरुणाला त्या ठिकाणी 11 महिने स्टायपेंड दिला, तिथं तुम्ही शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना बघा. या रस्त्यावर माझी चेष्टा झाली. काका नागणे आलाय नाही हो, काका मागा असेल. काका माझी गाडी गावात निघाल्यानंतर निघाला बापू फिल्डिंग लावून तिथं तून त्या बाजारे आपला पत्रकारांनी माझ्या समोर लगा खड्ड्यातली झाडं लावली होती. मला अजूनही आठवते सर. झाडं लागली कशासाठी तर काका म्हणतोय खड्डा बघितलं का आमदार, त्यात आता झाडं लावल्या. त्याच काका नागणेला माझ्या पाहुण्याला सांगायचं आहे, काका आता नुसतं चौकात मोटरसायकल किक मारायची. 14-15 मिनिटात सांगोल्याच्या कचेरीपेक्षा काका नागणे माझा पोचला म्हणून समजा. आता हायवे केला खाप दिशी गुळगुळीत आहे का नाही सगळीकडे, इथं बघायचं. माणसं लोकप्रतिनिधी इथं बघा. दुसऱ्याची केलेली कामं चोरू नका. स्वतः कष्टानं काम. काल आम्ही सत्काराला गेलो. आनंदभाऊ मानेंचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला, उपमुख्यमंत्री सगळ्या नगरसेवकांचे सत्कार. आणि मोकळ्या परत आलो ना. सत्कार झाला संध्याकाळी. त्याच रात्री 11 वाजता 87 कोटी रुपये सांगोल्याच्या सगळे रस्ते त्या ठिकाणचे आता होणार आहेत. ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्या सांगोल्याला जाणाऱ्या रस्त्यासारखा मजबूत एवढा कॉन्क्रीटचा थर देऊन प्रत्येक रस्ता होणार आहे. 100 वर्ष सांगोल्याच्या शहराच्या रस्त्याचा तुकडा सुद्धा होणार. वर्षाने रस्ता करायचा डांबरी वर्षाने बिघडला पाहिजे. पुन्हा त्याच ठेकेदाराला मिळाला पाहिजे. धंदा बंद रे, तुमची दुकानं बंद करून टाकतो. डांबारवाली खडीवाली सगळी कुलप घालाता तुम्ही. एक तालुक्यात असताना आता डांबरी करणार, सगळे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करून सगळं मौत गटाचा एक रस्ता तुमचा पांढर रस्ता ठेवत नाही. ते शब्द ते 100 कोटी रुपये मी घेऊन येणार. कुठल्याही मळ्यात कुठल्याही मळ्यात गेला तर तुमचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा असेल. आता दुधाई तिथे हलणार नाही, गोळगोळे भूषण आम्हाला का त्याच्यात मळ्याला तर राजू बसला घेते. तुला असा रस्ता देणार आहे. बिभीषण आम्हाला ससा खायला तिथं नुसतं पेगत येतं गावात. खरा सुद्धा लागला नाही पाहिजे त्या माझ्या माया मोटरसायकल. प्रामाणिकता मनात
असेल आणि जनतेविषयी तुम्हाला त्या ठिकाणी जर कुठंतरी त्या तुमच्या मनात एक आदर असेल तर भगवंत कुठलंही काम तुमचं अडू दे. किती वर्ष मोजणी आपली आडली का नाही. 19 वर्ष पडले तसं ती साळमुख भिताड तुटून फुटून गेलं विलासराव नारळ पडल्या. आता भिताडाची गरज नाही. मी म्हटलं ही जागा शकू द्या इकडे करायला नको. आणि तुम्हाला देवा शपथ आंबाबाई शपथ सांग नको रे म्हणलं ही अपशकुनी जागा दिसते इथे काय आपण आपला मेळा काय दिसत नाही. मी सरळ उपरीवून पाणी काढून नागरून खोऱ्यात असं काढत 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 वर घेऊन जाऊ दे आमच्या महोदावरून महिम येते महू देते सगळं होतंय. वाल बिल निघतात ते पाणी येते काळजी करू नका. सगळं व्यवस्थित करायचं आहे आपल्या आपल्या माणिकताच्या जो पूर्वती योगेश चौगुलेच आपला काम करतोय. कुठं कुठं वाल पाहिजे तर पाणी पाहिजे त्याला फोनवर सांगत जावं सगळं वाल काढून देतो. हा कॅनॉल मी तुम्हाला कोरडा दिसू देत नाही. थोडं थांबा तुम्ही दोस्त. वर्षात तुम्हाला कॅनॉल कोरडा दिसणार नाही. कुठं बिघडलं फुटलं तुटलं तरच पाणी बघ. वर्षभर तुम्हाला कॅनॉल मध्ये पाणी दिसणार आहे. निरा देवदाचं काम चालू आहे. आपलं पाईपलाईनचं टेंडर 150 कोटी निघाले. रणजितसिंह नाईक पराभव द्या त्या माणसाला. पाडलं तुम्ही आम्हीच पाडलं त्या चांगल्या माणसाला. आमची जी गत केली ती त्याची गत आधी त्याची केली नंतर मागणं आमचा नंबर थांबला नाही. ती मानवती 1 TMC पाणी सांगोल्याला देणार म्हणजे देणार आणि त्याचं टेंडर आता निघाले. हे जर पाला कॅनॉल मध्ये तुमचा कॅनॉलचा तळ तुम्हाला कवा दिसत. हे जिद्दीनं ज्यावेळी आपण पिटू बघतो त्यावेळी ही कामं होत असतात. माझं 70 वर्ष वय. गुडघं किती उभा राहिलं तरी वेदना किती आहे त्या मला माहिती. उद्या तुमचा मला सकाळी जरा थांबतो कुठलं माझा फोटो काढतो. एक्सरे आहे का इथे सगळं उद्या सकाळी काढायचं. सगळा हा माझ्या गुडघ्यात हाडाचा चुरा असा साठला. एवढा चोरा निघेल ऑपरेशन केलं. उद्याच बघूया मग मी सांगायला जातो. इतका चोरा घेऊन मी या गुडघ्यात फिरतोय हिंडतोय राखतोय. कसं मी झोपलो नाही त्या आनंद मानेसाठी. भाऊ झोपत होतं 12 वाजता निघून जात काय 11:30 भाऊ असं चोरून झालं. ते पप्पू जण वगैरे राहणार नाही इथं भावना सारखा बसा नका तुमच्यासाठी जास्त भाऊ घ्या. 4 वाजता यायची तू पाठवली खरंय का. सकाळी 10 वाजता समजा 3 महिने असं केलं मी. 3 महिने मी ठरवून ठेवलो रेकॉर्डच करायचं. गेल्या वेळी राणीताई माने दुसऱ्या वेळी तिचा धर्मपती आनंदा माने जाऊ द्या लाडू द्यायचा. कोणच रेकॉर्ड आता मोडत नाही. एका घरात 2 नगराध्यक्ष वळी नवरा बायको आणि का सूर्यचंद्र होत नाही. तुमचं काय तुम्ही रेकॉर्डसाठी पटला नाही करा. तुम्हाला दम नाही करायचं. एक तुम्ही जरा नाही मला अंबाबाईला जरा वय मागात नाही. जर तुम्हाला एक दिवशी त्या संजय गांधी झोपडपट्टीची ती बाय मी काल बघितली त्या मोबाईल मध्ये गुगू गुगू काढा. तिला एका नगरसेवक तर कधीत कधी करणार. सकाळी जे दम आहे त्यानं बघते माझ्याकडे उद्या चिकमोजा वाड्यावर पैसे लावायचे. हाय का कुणात बोलावर 10 लाख 15 लाख हाय का पैसे. झोपडपट्टीच करून लागतो तो जोड तर नागराचे सुद्धा करून दिला. 10 लाख डेप्युटी रिटायर्ड कलेक्टर दे याडा इथं आमटा कुठं करायला तू सांगितल्यावर ते करेल म्हणून.
सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत या देशाच्या सत्तेमध्ये आपण भागीदार करत नाही, त्याला ह्या प्रवाहात घेऊन येत नाही, तोपर्यंत त्या लोकशाहीला कोणतंही माझे डोके फुटले असते का दंगली घडवायच्या त्या सुखानं लोकांना जगू द्यायचे नाही. कुणी पक्षात कुठल्या जायचं त्याचं स्वातंत्र्य आहे. आज शेतकरी कामगार पक्षात आहे ती उद्या माझ्याकडला एखादा रागाने किंवा त्याला तिकडला विचार आवडला बाबासाहेब देशमुखाकडला. मला खात्री आहे की आता कुणाकडे बी जातील पण त्या दीपकाबाकडे आता कोण गबाळ गुंडाळे अजिबात रे ते संजू ते लगा उन्यात धाना सांग धोडा आणला नको आणाला होता लगा काय राहिलं नाही लगा तुम्ही उगा आपली 4 पोरं तिथं अडकून बसलेले कशामुळे अडकलाय तुम्ही काय मिळवायचंय तुम्हाला सगळ्यात एक कोण म्हणते मला सरपंच व्हायचं मग शेका पक्ष आबा एक झालं का माझं जोड आणि कशाचं काय जुळतं काय एकदम भडकी हिरत पेटून खालचं रान उठलं तर काही जुळत नाही काय जुळत नाही. स्वातंत्र्याच्या या लोकशाही जगाच्या बाजारात सर्वात ताकदवान कोण आहे. या देशाचे पंतप्रधान ताकदवान नाही, त्या राज्याचे मुख्यमंत्री ताकदवान नाही, ताकदवान आहे ते तमाम या देशातली जनता ताकदवान आहे. हा मतदार राजा ताकदवान आहे. याच्याच एका बटणावर ठरवलं जाते या देशाचा पंतप्रधान कोण. का सर्वसामान्य कुटुंबातल्या या नरेंद्र मोदी पंतप्रधान घर नाही दार नाही चहा दुसऱ्याच्या हॉटेलात चहाचे कपट ठेवायचे ते घ्यायचं जाळी पळ सुटायचं आणि चहा सगळ्या पेटणी लोकांना पुरवायचं. हे काम करणारा माणूस गेली 15 वर्ष आल्या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान झाले. आणि फक्त या देशाचे पंतप्रधान नाही तर संपूर्ण जगात आज प्रत्येक देशात नरेंद्रजी मोदी सारखा पंतप्रधान नाही अशी आज वल्गना 100-150 देश आज नरेंद्र मोदींना मानतात. कुठल्या राजमानात नरेंद्र मोदी जन्माला आले मला दाखवता राजवाडा त्यांचा. आज ही त्यांची आई राहते ती 4 खानात राहते. महाबळेश्वर डोंगरात जन्म घेतला शेतीवाडी थोडी आहे तिथं पावसात शेती पिकणार जगायचं कसं म्हणून ठाण्याला गेल्यानंतर रिक्षा चालवायचं काम केलं. रिक्षा चालवता चालवता तरी मी काय घराचं पोटपाणी भागना म्हणून मिलमध्ये एका कारखान्यात मजूर म्हणून कामाला कामगार म्हणून काम केलं. आणि तिथून पुढे आनंद दिघेंची भेट झाल्यानंतर शिवसेनेचं काम करायला सुरू केलं. तो माणूस या राज्याचा सर्वात लाडके मुख्यमंत्री म्हणून आज एकनाथजी शिंदे साहेबांचे इतिहासात नाव कोरले गेले. ताकद कुणाची शक्ती कुणाची गणितांची शक्ती. आज फडणवीस साहेबांना भेटायला तुम्ही मुंबईला जाऊ नका, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला तुम्ही मुंबईला जाऊ नका. तुम्हाला एकनाथजी शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख बघायचे असेल, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला बघायचे असते त्यांना तुम्हाला बघायचं जावा त्या लाडक्या बहिणी बघा त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर तुम्हाला तिथे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उद्योगपतीच्या श्रीमंताच्या घरात नांदायला ठेवायचे. हजारो जणांनी फास घेतले, गोळ्या घेतल्या छाताला. वयाच्या 70 वर्षात महात्मा गांधी सारखं हातात काठी उसळला देश पिंजूकर भगतसिंगासारख्या माणूस तरुणानं त्यावेळी हळदीचं अंग लग्नाचं असताना सुद्धा स्वतःच्या हातानं फास घेऊन देशाला बलिदान. शिरीष पै 9वी शिकणारं पोरगं जळगावचं शाळेत जाताना त्या दप्तरात बॉम्ब ठेवला. कलेक्टरची आडवी गाड्या दान दिवशी बॉम्ब म्हणून कलेक्टरला मारून टाकला.
नववीत असलेल्या पोराने त्या ठिकाणी पराक्रम केला. हमालीला गेलेला हुतात्मा बाबूजीनो इंग्रज धान्य घेऊन चालले, स्वतःच्या इंग्लंड देशाला चांगला पंजाबचा गहू घेऊन चालले. माझा चांगला गहू इंग्रजांना नाही, माझ्या देशातल्या गोरगरिबाला मिळाला पाहिजे. ही ट्रक मी जाऊ देणार नाही म्हणून त्या ट्रकच्या आडवं पडला, हातात तिरंगी झेंडा घेऊन पडला, पोटाच्या चिंधड्या घेऊन आतडी बाहेर पडली. पण मरताना एकच बोलला, भारत माता की जय बोलला. ज्यांनी हे केलेलं आहे त्यांची तुम्ही आम्ही आठवण ठेवायची का नाही? या स्वातंत्र्य त्यांनी मिळवलं होतं पुन्हा तळागाळातल्या माणसासाठी. आदिवासी टकाले असो, नाविक असो, परीट असो, तळाचा माणूस कुठंतरी सत्तेवाला. आणि हे आपल्याला दिलं कुणीतरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. जगात पहिलं मत द्यायचा अधिकार पृथ्वीच्या पाठीवर पहिल्यांदा कुणाला मिळाला, तो भारत देशातल्या महिलेला 52 साली मिळाला. आणि तिथून पुढे ते 40 वर्षाने इंग्लंडच्या महिलेला अधिकार दिला. एवढा हा लोकशाहीचा आपला देश आहे. आणि ही लोकशाही जर जीवन तुम्हाला ठेवायचे असेल, ते लुंगी सुंगी हे आला त्याला द्या सोडून. आणि ते जवळ करायचं जर कोण चौकात वाट बघत आता उभा बिभा नाही तर एकदा सडकाय तरी ते दोघं कटाळा ते अजून आंघोळ करताय त्या जवळ्यात तोपर्यंत जायचं का आबा येणार आबा येणार. अरे आबा अजून जवळ्यात आंघोळी करतो, तुझं पाय इथे का लागलाय, उन्हात का तरसायला लागलाय, थांबायचं काय नाही. ते आबाने एक आमदार 6 वर्ष होता मौदात केलेले एक काम दाखवलं, दाखवायले का काम हे आबाने काम केलं. शाहजीबापून केलेली कामं उद्यापासून मोजायची म्हणतात 15 दिवस लागतेले काम दाखवायला. कशाचं जवळ्यात मी दिला 90 कोटी निधी सगळा रस्ता सोडून. हा रस्ता जर मोजला तर जवळा भागातला त्या गावाचा माझा निधी निघेल 2-250 कोटी. त्यांचा दाखवाय जवळ्यात तुमचा निधी किती खर्चला 6 वर्षात दाखवा नाही. पण उद्घाटनही करायला मला काय कळलं, जयाभाव येणार आहे तर ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन पैसे मी दिले ते 50 लाख. नारळ आता ही फोडायला सगळा हे असला बाजार आहे. फसव सगळं आहे, फसू नका, पाया पडतो. तुमचं ताकद, तुमची शक्ती, तुमचा संसार आणि तुमच्या लेकरा बाळाचं उज्ज्वल असं भविष्य कुठं आहे ते तुमच्या हातात. ते तुमच्या ह्या एका बोटावर तेवढं बोट दावाय चुकला गणित चूक. सांगोल्याची जनता हुशारी नाही चुकवलं गणित. आम्ही उशिरा गेलोय. मी तर इथून 10-10:30 निघालो सुरू. ही सगळं गडी सकाळी 7 वाजता कापड पांढरी फेक घालून बसलो. म्हणजे निवडून राहिले ते असं डोळं चोळत गेल ते पाय रासायला लागलो. एकदा जनतेनं ठरवलं नेमकं कुठं निकाल द्यायचा जनतेच्या हातात. त्या निकालानं आम्हाला अहंकार झाला नाही, गर्व झाला नाही, सत्कार घेत तुमचे हार पुरं घेत आम्ही फिरत नाही. फिरतोय आम्ही सर्वजण एवढ्यासाठी या शहराने या ठिकाणी एका बाजून कोल दिला. तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला ह्या लोकांनी फसू नये. तळागाळातली माणसं आजपासून सादर करत चुकू. मित्रांनो, येणार प्रत्येक मैदान आपल्याला आम्हाला धनुष्यबाणावर या ठिकाणी जिंकावं लागेल. तर धनुष्यबाण हे चिन्ह विकास झाली उद्या येते तर एका हातात धनुष्यबाण गेली, एका हातात कमळ गेली. आणि नाही उद्या जुळलं तर सोडून द्या. खासदारकीला मात्र मी सांगायचीच ऐकावं लागणार आहे.
खासदार केला कमळाला लीड द्यायच लागणार नाही तर पुन्हा राग काढायला माझ्या आयुष्याचं वाटून करायला लागत. तेवढ्या वेळी मात्र खासदार केला तेवढं माझंच आहे का ते कमळ धरायचं आहे आपल्या. नाताला ही गडी जर दुसरं तिसरी आडवाडं की जिथल्या ते जागा दाखवू त्यांना काही कुठे अडचण नाही दिल्या. आशीर्वाद तुम्ही दिला आनंदाभाऊ आणि राणीताईंनी सगळ्यांना. बबलू पाटलाला दिला, अरुण पाटला दिला, बाबू गावडेला दिला, छाया मेटकरी माझी दुसरी बहिणीला दिला, या सगळ्या. आणि ही भारताच्या नकाशावर एका दटक्याने घेऊन गेलेली शेर्नवाडी माझी भेशी पंजाबला तिने जाऊ द्या, नाव सांगू द्या, मला शेर्नवाडी तू आहे का एवढी प्रसिद्धी करून टाक. हिंदी चॅनल, इंग्रजी चॅनल, मराठी चॅनल, सीमा सगळीकडे पोचवली एका धक्क्यात. जीवनाचा आपल्या सार्थक झाले भावना येऊन ह्या लोकांनी आता विजय मिळवल्याने ही लोक सांगोला शहराची चांगले सेवा करतात, सांगोला शहराची प्रगती. आणि मी खात्रीनं तुम्हाला सांगतो आनंदाभाऊ मानेचं नेतृत्व ते सगळे सहकारी यावर करता असो डॉक्टर आलेला नाही, बहुतेक डॉक्टर काय आलेला दिसत नाही, हे सगळे बसलेले सहकारी त्यांचे जे आहेत ते सगळी काम करणारी माणसं. टिकवाना ती कुठे गेलाय काहीच माहिती नाही. कुठे गेलाय हे ठीक आहे खाली आहे का नाही 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 त्याने कटे मारला आजचं आहे का. हा ती रात्र राबतय बघा, झोपत नाही, मला माहित आहे त्याचा स्वभाव. बारक्यात त्या बारक्यात काम म्हणलं का पळत सुटतंय ते. अशी राबणारी कष्ट करणारी माणसं आहे आणि त्याला जे त्याला आशीर्वाद दिला. आज ह्याला तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही शुभेच्छा द्या.